ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही, ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही। जगात गाजा बाजा, ज्याचा जगात गाजा बाजा, भीमराव एकच राजा। अरे जय 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 भीम, जगात गाजा बाजा, भीमराव एकच राजा। भारतीय संविधान के रचयिता भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की जयंती के उपलक्ष्य में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गढ़ के नवी मुंबई युवक जिलाध्यक्ष अन्नू आंग्रे और राष्ट्रवादी महिला कांग्रेस शरद चंद्र पवार पार्टी महाराष्ट्र की प्रदेश सचिव गौरी आंग्रे के नेतृत्व में दीघा तालाब के करीब भीम जयंती जल्लोष 2025 का शानदार आयोजन किया गया, जहां भीम अनुयायियों के लिए समीर दलवी प्रस्तुत बुद्ध भीम गीतों का सदाबहार नजराना, वाद्य वृंद क्रांति सूर्य बाबा साहिब जी का लाइव ऑर्केस्ट्रा का भी आयोजन किया गया। भीम अनुयायियों में उत्साह का संचार करने के लिए इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड। साथ ही उपस्थित थे एनसीपी शरद चंद्र पवार गढ़ के नवी मुंबई युवक जिलाध्यक्ष किशोर आंग्रे, प्रदेश सचिव गौरी आंग्रे, वन साइड मित्र मंडल के अध्यक्ष राहुल आंग्रे और तमाम भीम अनुयायी। भीम जल्लोष कार्यक्रम में जोरदार भीम गर्जना के साथ डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के जय घोष और प्रार्थना के साथ प्रारंभ। इस कार्यक्रम में जहां जितेंद्र आव्हाड ने डॉक्टर बाबा साहेब जी को मान वंदना कर उपस्थित सभी भीम अनुयायियों को जयंती उत्सव की शुभकामनाएं दी। बता दें कि एक से बढ़कर एक सुमधुर गीतों से सुसज्ज जहां भीम राय के जय जयकार से संपूर्ण माहौल खुशी में सराबोर हो उठा, वहीं डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के गीतों से उत्साह दोगुना। इतना ही नहीं, छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर भीम राय को समर्पित नाट्य मंचन ने संपूर्ण परिसर में ऊर्जा का संचार किया। वहीं साथ ही विभिन्न नृत्य प्रस्तुतिकरण देखकर भीम अनुयायियों का भी उत्साह परवान पर था। वही माहौल ऊर्जा में लबरेज तब और हुआ जब सभी भीम अनुयायियों के साथ अन्नू आंग्रे ने भीम जल्लोष जोशो खरोश के साथ मनाया। इस दौरान जितेंद्र आव्हाड ने जय भीम का जय घोष करते हुए सभी को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की जयंती की शुभकामनाएं दी। वहीं उपस्थित मान्यवरों और महिलाओं ने भी डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को मान वंदना करते हुए अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। सर्वप्रथम या भारत भूमीच्या मातीत जन्मलेले सर्व समाजसुधारक असतील, संत असतील, विचारवंत असतील किंवा राजे असतील, त्या सर्वांना माझा सर्वप्रथम वंदन। डिगा हा परिसर आपल्याला परिचयाचा आहे। डिगा वस्ती, इथे अनेक धर्माचे अनेक जातीचे लोक इथे राहतात आणि किशोरभाई अन्नू आंग्रे हे माझे मोठे बंधू आणि गौरी वहिनी ज्या आहेत आणि राहुल आंग्रे हे तीन जे आहेत या आंग्रे परिवाराच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून इथे विविध कार्यक्रम राबवतात। ते कार्यक्रम सांस्कृतिक असतात, शैक्षणिक असतात किंवा महिलांच्या सशक्तीकरणासाठी असतात। माझ्या माहितीनुसार अन्नूभाई आंग्रे जे आहेत हा कार्यक्रम फक्त घेण्यासाठी कार्यक्रम घेत नसतात, मग तो कुठलाही समाजाचा असेल, मग ती शिवछत्रपतींची जी असेल पालखी असेल किंवा इथे ईदचा असेल, रमजान ईदचा कार्यक्रम असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम असेल किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमात जेव्हा जेव्हा किशोरभाई अन्नू आंग्रे आणि आपले गौरीताई जेव्हा जेव्हा हे कार्य करतात तर खरोखर मनापासून अंतःकरणापासून करतात। म्हणून आपण पाहत असाल की तेवढी लोकांची गर्दी आहे आणि अन्नूभाई किशोर आंग्रे यांना आणि गौरी यांना मानणारा एक मोठा वर्ग इथे तयार झालेला आहे आणि याच्या पाठी फक्त आणि फक्त श्रेय आंग्रे फॅमिलीला जातं, कारण की ते तना मना धनापासून आणि मी जेवढं त्यांना ओळखतो त्यांचा मित्रपरिवार आपल्याला माहिती आहे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रभर आहे, परंतु त्यांच्याकडे पाहताना की त्यांच्यासोबत असताना त्यांनी कधीच कुठल्याही मित्राला त्याची जात पात धर्म कधीच विचारलेला नाही आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे असे किशोर अन्नूभाई आंग्रे हे खरोखर नवी मुंबईमध्ये
जे आज देशात आपण वातावरण पाहताय, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे, तो प्रयत्न हाणून पाडण्याचा अण्णूभाई यांच्या कुठून तरी प्रयत्नातून मला असं वाटतं ते तो सफल ठरणार नाही आणि विघामध्ये शांतता नांदेल, सर्व जाती धर्मामध्ये एकोपा नांदेल अशी मी ते आशा व्यक्त करतो. दिघा परिषदेने 5 ते 6 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या धर्माला ना मानून आणि जातीवादाचा ना विचार करताना डॉक्टर बाबासाहेबांची जयंती थाटामाटाने साजरी करतो आणि ह्या जयंतीला सर्व भीमसैनिक समाजाचे लोक येऊन उपस्थित राहतात. मी बुद्धाच्या चरणी आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करते की असंच त्याला नेहमी यश मिळू दे आणि असंच तो प्रत्येकाला यशाची पायरी चढू दे आणि हा कार्यक्रम सक्सेस होऊ दे. प्रत्येक धर्माच्या कार्यक्रमाला त्याला यश मिळू दे आणि पुढच्या हालचालीसाठी मी शुभेच्छा देते. आणि वेळोवेळी म्हणजे जे भीमसैनिक म्हणा कोणी त्यांच्या दारात गेलं तर ते कधी कोणाला निराश म्हणून पाठवत नाही आणि ते भरमसाठ म्हणजे ते त्या लोकांना प्रोत्साहन देतात की बाबा पुढे हालचाल करण्यासाठी त्याचं योगदान नेहमीच असतं सगळ्यांसाठी. या दिघा परिसरामध्ये अण्णूभाई आंग्रे आणि गौरीताई आंग्रे हे अतिशय उत्तम पद्धतीने आपलं समाज कार्य करतात आणि आज त्यांनी इथे जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप अतिशय सुंदर पद्धतीने आज साजरी केली आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे वहिनीचं आणि दादाचं. आणि ते असे आहेत दादा आणि वहिनी की अहोरात्र कधीही कोणीही आवाज दिला तर गरजू माणसांच्या मदतीला उभे राहतात आणि मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.